सस्नेह निमंत्रण श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लिमिटेड कागलच्या 44व्या गळीत हंगामाचा शुभारंभ शाहू ग्रुपचे अध्यक्ष माननीय श्री समरजित सिंह घाटगे यांच्या शुभ हस्ते मंगळवार दिनांक 24 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता कार्यस्थळ श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लिमिटेड कागल। तरी सर्व सन्माननीय सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, व्यापारी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार व हितचिंतक यांनी या समारंभास उपस्थित राहावे ही नम्र विनंती। आपले स्नेहांकित श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनी देवी घाटगे, उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण। फसवतात हे आम्हाला बनवतात राज्यकर्ते, अशाच पद्धतीचा समाजाचा दृष्टिकोन त्या ठिकाणी होईल। आणि म्हणून जसं एकदा एक वर्ग आपल्या मराठा समाजात असा आहे की त्यांना आरक्षणाची गरज आहे, त्या आर्थिक बाबतीत कमकुवत आहे, ते आज कष्ट घेत आहेत, परिश्रम घेत आहेत, काही जण रोजगार हमीच्या कामाला जात आहेत, जमिनीचे तुकडे पडले। दुसरा महत्वाचा विषय म्हणजे आपला मंत्रीपद, त्याच्या संदर्भामध्ये आता मला तिथं जागाच नाही। पूर्वी मला सांगता यायचं वरिष्ठांनी नाही केलं त्याला मी काय करू, अरे थांबणार त्याच्या संदर्भात अजून एक महत्वाचा मुद्दा सध्या राज्यामध्ये चर्चेला चाललाय, तो म्हणजे मराठा समाजाचं आरक्षण, धनगर समाजाचं आरक्षण, वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करण्याचा अधिकार समाजातल्या प्रत्येक घटकाला आहे। तो संविधानाने, कायद्याने, नियमाने दिलेला आहे, त्याबद्दल दुमत कुणाचंच नाही। आंदोलन करू शकतात, चक्री उपोषण करू शकतात, मोर्चे काढू शकतात, भाषणं करू शकतात, लोकांना जागृत करू शकतात। ह्याबद्दल अनेकदा आपल्या राज्याची निर्मिती झाली 1960 ला। आपण संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कार्यशाळा आता आहे 2023, 63 वर्ष झाली। यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून अनेक मुख्यमंत्री आता एकनाथराव शिंदेंच्या पर्यंत झाले। सुरुवातीच्या काळामध्ये तर अशा प्रकारची कधी मागणी नव्हती। विलासराव मुख्यमंत्री झाल्यानंतर थोडी ही मागणी डोकंवर काढायला लागली। आम्ही पृथ्वीराज चव्हाणांच्या काळामध्ये सगळ्यांनी ठरवलं आणि आरक्षण द्यायचा निर्णय घेतला। 16% मराठा समाजाला, 5% मुस्लिम समाजाला, 21% आरक्षण, आत्ताचं 52% आरक्षण ST, SC, NT, OBC सोडून हे द्यायचा निर्णय झाला। आम्ही त्या बाबतीमध्ये अभ्यास केला, आम्हाला जो सल्ला देण्यात आला त्या पद्धतीने आम्ही केलं। दुर्दैवाने हायकोर्टामध्ये ते टिकलं नाही। मग अशी गायकवाड आयोगाचं कोणीतरी बोललं त्यावेळेस त्या पद्धतीने ते झालं। नंतर देवेंद्रजींचं सरकार आलं, त्यांनी पण आयोग नेमला, त्यांनी पण त्यांच्या परीने अभ्यास केला। त्याच्यामध्ये त्यांनी केलेल्या अभ्यासामध्ये हायकोर्टामध्ये आरक्षण टिकलं, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये ते नाकारण्यात आलं। आज माड्याकरांनो किंवा शेतकरी मित्रांनो, बांधवांनो, आपल्या महाराष्ट्रात 52% आरक्षण आहे। मागासवर्गीयांना, आदिवासींना, भटक्यांना आणि इतर मागासवर्गीयांना 10% इकॉनॉमी वेकर सेक्शन मधल्या काळामध्ये ज्यांना अजिबात आरक्षण मिळत नाही कशातच, त्यांच्या मुलांना, मुलींना गरीब असतील तर त्यांचाही हक्क आहे म्हणून 10% आरक्षण देण्यात आलं। 52 आणि 10, 62। सुप्रीम कोर्टामध्ये देवेंद्रजींनी दिलेलं आरक्षण टिकलं नाही। प्रचंड मोर्चे, 58 मोर्चे केवढे निघाले। आम्ही पण त्या मोर्चामध्ये शेवटी चालायचो। सुरुवातीला आमच्या मुली असायच्या, नंतर आमच्या महिला असायच्या, आमच्या म्हणजे आपल्या, नंतर पुरुष मंडळी असायची, कुणाचाही बोर्ड नसायचा, मराठा सकल समाज। तशाच पद्धतीनं
धनगर समाज आपल्या आपल्या परीनं मागणी करतोय. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बद्दल बैठका झाल्या. मनोज पाटलांनी त्या बाबतीमध्ये आंदोलन केलं. त्यांची मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली. न्यायाधीश शिंदे साहेबांचं एक समिती नेमलेली आहे, ते त्याच्याबद्दलचा अभ्यास करताय. कारण आता जर उद्याच्याला आरक्षण द्यायचं म्हटलं तर मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतलेली होती. जेवढे पक्ष आहेत तेवढे प्रमुखांची, विरोधी पक्ष नेते सगळ्यांची. आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी सांगितलं, आता दिलेल्या 52% आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता तुम्ही राहिलेल्यामधनं आरक्षण द्या, आमचा पाठिंबा आहे. मधून बातम्या येतात, आंदोलन होतात. इंदापूरला सभा झाली, बारामतीला झाली, जालन्याला झाली, दहिवडीला झाली, फलटणला झाली. सभा घेण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. आणि त्या सभेमध्ये जी भूमिका मांडायची ती मनोजींनी मांडली. त्याच्या संदर्भात त्यांचं म्हणणं आहे की सरसकट मराठा समाजाला कुणबी द्या. आणि आत्ता ओबीसी समाजामध्ये 350 जाती आहेत. किती? 350. माझ्याकडे आत्ता ते यादी आहे. त्यांचं म्हणणं की आम्हाला सगळ्यांना आरक्षण मिळत नाही, आमच्यात जे खरोखरीच कुणबी आहेत त्यांना ऑलरेडी आरक्षण आहे. विदर्भामध्ये देशमुखांना आरक्षण आहे, उत्तर महाराष्ट्रात आरक्षण आहे, मराठवाड्यात निजामशाहीच्या काळातनं मराठवाडा महाराष्ट्रात आला. त्यांच्या काळातलं रेकॉर्ड बघायला सांगितलं, हैदराबादला जाऊन उर्दूमध्ये तपासायला सांगितलं. तोही आपण प्रयत्न करतोय. मित्रांनो, आम्हाला सगळ्यांना संधी मिळाल्यानंतर आम्ही जसं मराठा सकल समाज मागणी करतो, मी पण मराठा समाजाचाच आहे, मी दुसऱ्या समाजाचा नाही आहे. मलाही त्या ठिकाणी समाजातल्या गरीब वर्गाला, पण माझ्या मुलामुलींना, संजयच्या मुलामुलींना, कल्याणरावच्या, बबनदादांच्या, दीपकच्या, राजन मालकाच्या, रणजितच्या, इथं अनेकांना मुलामुलींना आरक्षणाची गरज नाही. पण एक वर्ग आपल्या मराठा समाजात असा आहे की त्यांना आरक्षणाची गरज आहे. त्या आर्थिक बाबतीत कमकुवत आहे. ते आज कष्ट घेत आहेत, परिश्रम घेत आहेत. काही जण रोजगार हमीच्या कामाला जात आहेत. जमिनीचे तुकडे पडले. माझी जर 40 एकर जमीन असेल, 70 एकर, तर त्यांना 7 मुलं झाली, 10 एकर. माझ्या वडिलांना 2 मुलं, आम्ही झाली 5 एकर. मला 2 मुलं झाली 2.5 एकर. झाला अत्यल्प भूधारक फसवतात, हे आम्हाला बनवतात राज्य करते. अशाच पद्धतीचा समाजाचा दृष्टिकोन त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून जसं एकदा दुधाने तोंड पोळल्यानंतर ताक देखील आपण फुंकून पितो, तसं प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. मित्रांनो, आत्ता मात्र ते म्हणतात की सगळ्यांनाच कुणबी द्या. ओबीसी समाजाने सगळ्यांनी शिष्टमंडळ आणून सांगितलं की आमच्यामध्ये सगळ्यांना सरसकट घालण्याचं कारण नाही. धनगर समाज म्हणतो की आम्हाला एसटी मध्ये घाला. आदिवासी समाज म्हणतो की त्यांना वेगळं काही द्यायचं असेल ते द्या, आम्हाला काही म्हणायचं नाही, पण आमच्यात घालू नका. बाजू एक नाहीये. मित्रांनो, तुम्ही नीट समजून घ्या. आज समजून घेण्याची मनस्थिती, मानसिकता विशेषतः मराठा समाजातल्या तरुण तरुणींची राहिलेली नाही. दुसरा महत्वाचा विषय म्हणजे आपला मंत्रीपद. त्याच्या संदर्भामध्ये आता मला तिथं जागाच नाही. पूर्वी मला सांगता यायचं, वरिष्ठांनी नाही केलं त्याला मी काय करू. अरे थांबणार. त्याच्या संदर्भात आम्ही सगळ्यांनी, एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार झालं, 20 लोकांचं मंत्रिमंडळ होतं. आणि त्याच्यात आम्ही चर्चा केली आणि हे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या करता, आमची कामं होण्याच्या करता, बहुजन समाजाचं भलं होण्याच्या करता, वंचित वर्गाचं, गरीब वर्गाचं, मागासवर्गीय आदिवासी वर्गाचं, अल्पसंख्याक वर्गाचं भलं होण्याच्या करता आम्ही सगळ्यांनी ही भूमिका घेतली. आज 45-50 आमदार भूमिका घेतात, हे काही साधीसुधी गोष्ट नाहीये. आणि त्याच्यातनं
आम्ही पण 30-30, 35-35 वर्ष समाजकारण राजकारण केलेलं आहे. आम्ही पण वरिष्ठांचा मान राखलेला आहे, वरिष्ठांचा आदर केलेला आहे. वरिष्ठांनी जे सांगितलं ते त्या ठिकाणी पाळलेलं आहे, हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. वरिष्ठांनी बाहेरनं 2014ला भाजपला पाठिंबा दिला, आम्ही गप्प बसलो. ठीक आहे, दिला, निर्णय घेतला, मान्य आहे. अशा अनेकदा घटना घडल्यात, त्याचा मीच बऱ्याचदा साक्षीदार झालेलो आहे. स्वर्गीय RR पाटील आज हयात नाही, नाहीतर RR आणि मी अशा वेळेस बऱ्याचदा असायचो. पिचड साहेब असायचे, भुजबळ साहेब असायचे, पद्मसिंह असायचे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील असायचे. हे एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यामध्ये असायचे. ही पण बाब तेवढीच निर्विवादपणे सत्य आहे, हे पण मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतो. आणि त्याच्यातनं आम्ही ही भूमिका स्वीकारलेली आहे. आत्ता आम्ही त्यांना सांगितलेलं होतं की साधारण शिंदे साहेबांचे जेवढे मंत्रीपद असतील, कारण त्यांचे पण 51 आमदार आहेत, आमचे पण तेवढेच आहेत. सगळ्यात जास्त आमदार भाजपचे आहेत, 105 का 106, आणि 9 बाहेरनं पाठिंबा देणारे 115 असे आमदार त्यांच्या विचाराचे आहेत. आणि त्या पद्धतीनं करा. पहिल्यांदा त्यांनी 9 मंत्रिमंडळामध्ये सहकारी घेतले आणि त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत आहेत. त्याच्यातनं किती राष्ट्रवादीला मिळत आहेत, किती शिंदे साहेबांचा तो अधिकार आहे कारण ते मुख्यमंत्री आहेत. मात्र संख्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भाजपची जास्त असल्यामुळं ते त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार, हे देखील त्रिवार सत्य आहे. आणि आम्ही पण त्यांना विचारतोय, मध्ये पितृपंधरवडा चाललेला होता, आता पितृपंधरवडा झालाय, नवरात्र झाली, उद्या दसरा आहे, दिवाळी आली. जो काही निर्णय त्याच्यामध्ये, कारण 3 पक्षाचं सरकार आहे, त्यांच्याही वरिष्ठ मोदी साहेब पंतप्रधान आणि अमित शाह साहेब गृहमंत्री, अशा पद्धतीनं त्या वरिष्ठांच्या सल्लामसलत करूनच हे निर्णय होत असतात. आणि त्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ज्या काही जागा मिळतील त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे मी, भुजबळ साहेब, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, आम्ही सगळेजण मिळून तुम्हाला नाराज करणार नाही, एवढाच शब्द मी या निमित्तानं आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो. अतिशय 6 वेळेला निवडून येणं हे साधी सोपी गोष्ट नाही. एकदा निवडून आल्यानंतर दुसऱ्यांदा निवडून येताना मी म्हणणाऱ्यांची फाटती, खरंच फाटती. पण आता आम्हाला माहिती आहे की कसं कसं काय काय माणसं कशी सांभाळावी लागतात. मग अशी मी संजय दादाचं पण भाषण, सुहास दादा काय नाही, संजय पाटलांचं, संजय दादा, ते म्हणले की पूर्वी मी तिकडं होतो, आता मी दादांकडे आलोय, दादांनी पण मला सामावून घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं सर्व तरुणांना, तरुणींना, महिला भगिनींना, वडीलधाऱ्यांना बरोबर घेऊन बबनदादा पुढे चाललेले आहेत. आणि त्याच्या संदर्भामध्ये आज जिल्ह्यातले बहुतांशी सहकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आबाब लोकांच्या बरोबर आहे.